अध्यक्ष महोदय, लव जिहाद, वोट जिहाद, लँड जिहाद हे आता खूप कॉमन झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, आज मी एक खूप महत्वाच्या विषयावरती शासनाचं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, SRA प्राधिकरणाने एक खूप चांगला वेब बेस्ड ॲप नेत्रम म्हणून PM गतिशक्ती बरोबर कोलॅबोरेशन मध्ये स्थापित केलेलं आहे. आणि आता लँड जिहादचे पुरावे, सॅटेलाइट इमेजेस, रिअल टाइम डेटा, डेट, टाइम, GIS टॅगिंग बरोबर आपल्या समक्ष आज SRA मध्ये उपलब्ध आहे. मी काही प्रत आणली अध्यक्ष महोदय. कशा प्रकारे मुंबईच्या काही विशिष्ट भागात देवनार, मानखुर्द, मालवणी, वडाला पूर्व इकडे शासकीय भूखंड, कांदळवन, मोठे नाले यांच्यावरती भरणी करून 100 एकर जागा हे भूमाफिया भरणी करून तिकडे हजारो झोपडे बनवतात. अध्यक्ष महोदय, एक साधा उदाहरण देतो अध्यक्ष महोदय. हे बघा 2011चा इमेज आहे. मोठा ग्रीन पट्टा आहे अध्यक्ष महोदय आणि 10 वर्षात इकडे पूर्ण झोपडपट्टी झालेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे अध्यक्ष महोदय, बांगलादेशच्या ढाका शहरावरनं मुंबई पर्यंत आणणं, मुंबईमध्ये घर भाड्यावरती घेऊन देणं, आधार कार्ड, राशन कार्ड करून देणं, याचे 2.5 लाख रुपये दलाल घेतात. अध्यक्ष महोदय, आज सांगताना दुःख होतोय की हे जे पेनड्राईव्ह आणि इमेजेस मी तुम्हाला पाठवतोय अध्यक्ष महोदय, जर आपण बारीकाईने बघितलं तर हजारोच्या संख्येत बांगलादेशी हे मानखुर्द, देवनार, मालवणी एरियामध्ये आलेले आहेत. अध्यक्ष महोदय, कालपर्यंत शासन कडे पुरावे नव्हते, पण आज शासनाचाच नेत्रम ॲप मध्ये सर्व गुगल इमेजेस वरनं थेट पुरावे आहेत. माझी मंत्री महोदय करणं मागणी आहे की SRA आपला शासनाचाच विभाग आहे, त्यांनी हे पुरावे आता स्थापित केलेले आहेत. आणि जे स्थानिक महानगरपालिकाचे अधिकारी आहेत, काही अंशात पोलीसवाले आहेत, हे सर्व मिळून हे सर्व कारस्थान करतात. अध्यक्ष महोदय, स्थिती खूप गंभीर आहे. कारण मुंबईचे कांदळवन, नाले हे ज्यावेळी भरणी करतात अध्यक्ष महोदय, एका अर्थाने मुंबई शहराला ते लोक चोख करतायत. आणि ज्या प्रकारे हे ज्या वेगाने वाढत चाललेत अध्यक्ष महोदय, येणारा 20-25 वर्षात हे आपला मुंबई शहर खाऊन जातील. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून माझी मागणी आहे, माझा पहिला प्रश्न आहे की हे SRAचा नेत्रम ॲपचा जो रिअल टाइम डेटा आहे, या डेटाच्या आधारावरती पोलीस आणि स्थानिक महानगरपालिकाला आदेश देऊन आपण हे सर्व भूखंड मोकळे करणार का? या भूखंडामध्ये आलेले जेवढे बांगलादेशी घुसखोर आहे त्यांच्यावरती कारवाई करून परत त्यांना बांगलादेश पाठवणार का? आणि अध्यक्ष महोदय, या नेत्रम ॲपची एक वैशिष्ट्य आहे. आज मुंबईमध्ये पोटमाळे आपण ऐकले होते, पण आज झोपडपट्टीत दुसरा माळा, तिसरा माळा, चौथा माळा हे खूप कॉमन झालेलं आहे. या ॲप मध्ये जसं तुम्ही दुसरा तिसरा माळा बनवला तेही ट्रिगर होते अध्यक्ष महोदय, आणि एक रेड मार्करने आपल्याला स्क्रीनवरती दिसते. तर अशी घटना भविष्यात होऊ नये प्रश्न घ्या. म्हणून तिसरा प्रश्न आहे की महानगरपालिका, पोलीस आणि SRAची एक विशिष्ट टीम बनवून मुंबई शहर खाण्याचा जो कट कारस्थान चाललंय त्याला थांबवण्यासाठी एक स्पेशल टीम बनवणार का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य मिहिरजींनी नेत्रम ॲपचा जो या ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्याचा नक्कीच डेटा महानगरपालिकेच्या प्रशासनाला घेण्याचे निर्देश दिले जातील. दुसरी त्यांनी जी मागणी केलेली आहे की अशा संदर्भामध्ये सर्वेसाठी एक टीम करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये महानगरपालिका, पोलीस आणि SRAचे अधिकारी असणं आवश्यक आहे, तर ती देखील टीम बनवली जाईल. आणि कांदळवनाच्या बाबतीमध्ये केंद्र शासनाचे जे नियम आहेत, राज्य शासनाचे जे नियम आहेत, त्याचे जर उल्लंघन झालेलं असेल तर त्याच्यावर देखील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले जातील. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयचा उत्तर खूप सकारात्मक आहे,
पण या नेत्रम बेस्ड ॲपमुळे मी प्रथम तर SRAचे CEO कल्याणकर साहेबांचा कौतुक करतो की हे रिअल टाइम डेटाचा ॲप त्यांनी उपलब्ध करून दिलाय. पण मंत्री महोदय, या रिअल टाइम ॲपचा डेटाच्या आधारावर मानखुर्द महानगरपालिकाचे भ्रष्ट अधिकारी जे आज पण या भूखंड माफिया सोबत हातात हात मिळवून हे झोपडपट्ट्या बनवतायत, हे रिअल टाइम डेटावरती गेल्या 8-10 वर्षात जेवढे नवे भूखंड हे भूमाफियांनी स्थापित केले, तसे अधिकारी व पोलीसचे जे कोणी याचा इन्व्हॉल्व असेल त्यांच्यावरती आपण कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीलाच असं सांगितलं की SRAनं जे नेत्रम ॲप एस्टॅब्लिश केलेलं आहे त्याच्यातला डेटा बघितला जाईल. त्याच्यामध्ये नक्की काय वस्तुस्थिती आहे ती बघितली जाईल आणि त्याच्यानंतर कारवाई करण्यात येईल. मेरा विभाग में ओमकार बोल के एक डेवलपर, उनका स्कीम चालू किया अध्यक्ष महोदय, गरीब का घर तोड़ दिया। ये विषय 3-4 साल से चल रहा है। वो जेल कस्टडी में था, बाहर भी आ गया। अध्यक्ष महोदय, गरीब का घर भी तोड़ा, भाड़ा भी नहीं मिल रहा है। कोटा ताड़र, कोर्ट कभी बोला ही नहीं तुम इनको गरीब को भाड़ा मत दो। ये गलत व्यापार चल रहा है। SRA में 3 बार 4 बार मिटकर साहब है, पाइकू लोग यहाँ पर है तो बहुत मीटिंग किया था। इसी में सरकार टेक ओवर किया है। सरकार का तरफ से क्लस्टर डेवलपमेंट का माध्यम से कोई डेवलपर आ रहा भी नहीं, जनता तकलीफ है, उनके लिए सरकार क्या करेगा? पहले प्रश्न एक है। दूसरा, अध्यक्ष महोदय, बहुत जगह पे मेरा इलाका में निर्मल नगर चेक दिया, डेवलपर चेक बाउंस हो गया। अध्यक्ष महोदय, वापस पेमेंट भरेगा तो पेमेंट भरा ही नहीं, जनता तकलीफ है। अध्यक्ष महोदय, मैं एक मंत्री महोदय से पूछना चाहता हूँ, ये लोही दिया, डेवलपर काम चालू किया, SRA का थ्रू से डेवलपर उनका भाड़ा देने का विषय सरकार अच्छा निर्णय लिया। सम्मानीय मुख्यमंत्री साहब को धन्यवाद देता हूँ। 2021 का जो भी प्रूफ ले सकता है, ये सब अच्छा निर्णय है। लेकिन डेवलपर 2 साल का पहले भाड़ा देना है, उसके बाद 1 साल का पोस्ट देने का विषय अभी भी लागू नहीं है। अध्यक्ष महोदय, ये लागू होगा कि नहीं? लेकिन डेवलपर काम कर रहा है, जनता को बराबर भाड़ा पहुंचता है कि नहीं पहुंचता है, ये SRA का थ्रू से कंट्रोल होगा कि नहीं? मैं मंत्री महोदय को यही पूछना चाहता हूँ। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, सदर प्रश्न हा स्कोपच्या बाहेरचा आहे, कारण नगर विकास विभागाची लक्षवेधी आहे. सन्मान्य सदस्य हे गृहनिर्माणकडे वळलेले आहेत, त्याच्यामुळे ती माहिती पटलावर ठेवण्यात येईल. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य मिहिर कोटेज यांनी जी लक्षवेधी लावलेली आहे त्यावर मी मॅनग्रोव्ह फाउंडेशनचं अभिनंदन करते की माझ्या मतदारसंघात जी कांदळवनाची कत्तल होत होती त्याच्यासाठी बफर झोन मध्ये त्यांनी 1 ते 14 नंबर गल्लीच्या ह्याच्यामध्ये प्रोटेक्शन वॉल लावली. पण अध्यक्ष महोदय, माझं सन्माननीय मंत्री महोदयांना प्रश्न आहे की मुंबई महानगरपालिकेच्या बिल्डिंग फॅक्टरीचं जे डिपार्टमेंट आहे ह्यांच्याकडे गुगल मॅप आहे. 2000 आधी किती ठिकाणी मॅनग्रोव्ह होते, 2011ला कुठे मॅनग्रोव्ह होते, 2014ला कुठे मॅनग्रोव्ह होते, 2024ला कुठे मॅनग्रोव्ह आहेत, आणि ज्या अतिक्रमण करून बांधलेल्या झोपडपट्ट्या आहेत त्याच्यावर कारवाई होत नाही. दुसरी गोष्ट, अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये कायदा असणं गरजेचं आहे. महापालिका म्हणेल ह्या मॅनग्रोव्ह मध्ये आम्ही केस करू शकत नाही, तहसीलदार म्हणेल ही फॉरेस्टची जागा आहे म्हणून तहसीलदार त्याच्यावर कारवाई करणार नाही, मॅनग्रोव्हवाल्यांकडे कंप्लेंट केली तर ही मुंबई महानगरपालिकेचं आहे. त्यामुळे सन्माननीय मंत्री महोदयाला माझा प्रश्न आहे की ह्याच्यासाठी महापालिका, कांदळवन आणि महसूल ह्या तिघां मिळून एक कमिटी करायला पाहिजे, ती तुम्ही करणार का? आणि तिसरा प्रश्न माझा आहे की नीता ट्रॅव्हल्सवाल्यांनी मॅनग्रोव्ह मध्ये एवढे कटिंग करून त्या ठिकाणी ST डेपो त्यांच्या ट्रॅव्हलच्या बसचा ST थांबा केलेला आहे. अध्यक्ष महोदय, वारंवार सांगून सुद्धा ह्या नीता ट्रॅव्हल्सला कोणाचे आशीर्वाद आहेत का त्याच्यावर कारवाई होत नाहीये? आणि एकच कारण, ही आमची जागा नाही, ही प्रायव्हेट आहे, महापालिका म्हणेल मॅनग्रोव्हची आहे आणि कोणच कारवाई करत नाही. त्यामुळे कायद्यामध्ये तरतुदी करून
मॅनग्रोव्ह कापलं तर 302चा गुन्हा जसा आहे तसा मॅनग्रोव्ह करणाऱ्या मॅनग्रोव्ह माफियावरती तुम्ही अशी कडक कारवाई करणार का? तरच आपण मॅनग्रोव्ह वाचवू शकतात. हे माझे 3 प्रश्न आहेत. धन्यवाद. मंत्री महोदय. सन्मान्य सदस्य मनीषाताईने जे मुद्दे मांडले त्याची तपासून कारवाई केली जाईल. चला, लक्षवेधी क्रमांक 8. लक्षवेधी क्रमांक 8